तुम्ही तिकडे असताना म्हणजे मी काय ना, आपण हा सिंधूरबद्दल तुमचे अनुभव आम्ही ऐकतो, तुम्ही देशात डेलिगेशन लीड केलं, पण काय तरी शेवटी महाराष्ट्राचं राजकारण बोलल्याशिवाय मी तुम्हाला आपण असं फार कमी आज नाही आज तुम्ही देशावरती आपण बोलतोय, नाही पण हे आपण देश आणि विदेश, इंटरनॅशनल अफेअर्स. पण इकडे ना आपल्या महाराष्ट्र देशात सुद्धा काही गोष्टी घडत होत्या. तुमची आता एका पक्षाचं नेतृत्व तुम्ही, आता एका फ्लोअर लीडर तुम्ही त्या पार्टीचे आहात. महाराष्ट्रात अनेक गोष्टी घडत होतात मधल्या काळामध्ये. तिकडे युद्ध सुरू होतं किंवा युद्धजन्य परिस्थिती जसं आपण म्हणूया, पहलगाम झालं, पण त्या दरम्यान महाराष्ट्रात बऱ्याच गोष्टी घडतात. मनोमिलनाच्या चर्चा खूप आमच्या महाराष्ट्रात होत होत्या. म्हणजे दोन्हीकडे 2 ठाकरे बंधू एकत्र येणार आणि 2 पवार एकत्र येणार, अशी चर्चा गेली खूप दिवस सुरू आहे. तुमच्या अर्थात कानावरती पडल्या असतील या चर्चा. तर काय वाटतं तुम्हाला ही जी चर्चा तुमच्या कानावरती पडलं, पण मी त्या डिटेलमध्ये गेलो ना, कारण की आम्ही त्या देश समजण्यामध्ये त्याच्यामध्ये अभ्यास करत होतो जास्त. इकडचा तर अभ्यास आल्यानंतर करायचंच आहे. पण तरी साधारणपणे तुमचं ऑब्झर्वेशन काय, की असं एक चर्चा खूप सुरू आहे आणि त्याची आजही ती पुन्हा सुरू आहे. आपण ही चर्चा करत असाल ना, की 2 ठाकरे बंधू एकत्र येणार. मला वाटतं आता त्यांना दोघांना एकत्र यायचं असेल तर त्यांना कोण, मी नाही थांबू शकत, तुम्ही नाही थांबू शकत, तर त्यांनी त्यांचा विचार केला पाहिजे की खूप वर्षापासून हा चालू आहे त्यांच्या सगळ्या गोष्टी. तर त्यांनी एकमेकांना वाटत असेल, त्यांना ठाकरेंबद्दल पण तेच आहे आणि पवारांबद्दल पण तेच आहे, ते तुम्ही हा प्रश्न शिंदेंना विचारून कसं काय एक राजकीय, तुम्ही एका पक्षाचे नेते म्हणून, बघा मी विश्लेषक नाहीये ना. तुम्ही करत असाल, तुम्हाला विश्लेषण केल्याशिवाय राजकारण करता, तुम्ही विश्लेषक आहात. पण मला बघा त्याच्यामध्ये कोण कोणाबरोबर येणार हा जर आणि तरचा विषय. पॉलिटिक्समध्ये जर आणि तर थोडी असतं. तुम्ही फ्युचरिस्टिक गोष्टी नाही करू शकत. बघा आम्ही एकत्र नाही येऊ शकत. आम्ही आमची पार्टी, आमचा पक्ष कसा वाढेल ह्याच्यासाठी आम्ही काम करतोय. रोज पक्षप्रवेश साहेबांच्या माध्यमाने होत आहेत, साहेब काम करतायत. तर तेवढा वेळच नाही खरं की कोण एकत्र येणार, त्याच्यामुळे काय समीकरणं बदलतील. मला वाटतं आपली लाईन आपण मोठी करत गेलं पाहिजे. आपण आपला पक्ष कसा मजबूत होईल त्याचं काम केलं पाहिजे. नाही ते दुसरा कोण काय करतंय त्याच्यामध्ये कशाला काय उडी घ्यायची. मला वाटतं हे साहेबांनी पण कधी केलंच नाही, शिंदे साहेबांनी. तर ते आपलं पक्ष कसा वाढेल त्याच्यामध्ये जास्त वेळ घालवला पाहिजे मला वाटतं. तर त्याच्यामध्ये आम्ही घालवतो. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कशाला विचार करत बसायचा, जे होईल ते होईल असं काय. हां, मग झालं तर काय फरक पडणार नाही असं तुम्हाला म्हणायचं. बघा आपण आता विधानसभेच्या अगोदर पण किती कॉन्टेम्प्लेशन करत होते लोक, काय काय बोलत होते. आज आली ना सत्ता परत एकदा, विश्वास होता महायुतीचा. आता परत दुसऱ्या निवडणुकांचे पडघम मस्त आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांचे आता ते लवकरच होतील. त्याच्यात एक कशी तयारी आहे, चांगली तयारी चालू आहे. महायुती म्हणून एकत्र लढणार, महायुती म्हणून एकत्र लढणार, महायुती म्हणून एकत्र आज सगळे आम्ही काम करतोय. आणि महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्याची तयारी चांगल्या प्रकारे चालू आहे. रोज पक्षप्रवेश आहेत, रोज नगरसेवक प्रवेश घेत आहेत, नेते प्रवेश घेत आहेत शिवसेनेमध्ये. आणि लोकांना आता एक विश्वास आहे की शिंदेसाहेबांबरोबर गेल्यानंतर त्यांची जी कामं आहेत, त्या सगळ्या कामं जी आहेत हे 100% होतात. एक वेळ मिळतो शिंदेसाहेबांचा पक्षाकडून, जर पक्षाला साथ दिली की त्याचा एक रिस्पॉन्स मिळतो त्या कार्यकर्त्याला. कधीही कार्यकर्ता जो आहे तो येऊ शकतो पक्षाकडे, पक्षाच्या नेत्यांकडे बोलू शकतो त्यांच्याशी. पण निवडणुका कसं आहे, म्हणजे ही पहिल्यांदा निवडणूक होते, गेल्या जवळजवळ 7-8 वर्ष झाली मुंबई महापालिकेची निवडणूक झालेली नाही. मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला. आता ही कदाचित पहिली निवडणूक असली जिथे 2 शिवसेना कदाचित एकमेकांच्या समोर येतील. शिवसेना जी इतकी वर्ष राहते इथे, तर तुम्ही मुंबईत कधी पण शिवसेना पक्ष म्हणून, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष तुम्ही आज पुढे चालवत आहेत आणि तुम्ही म्हणतात की आम्ही त्यांचा वारसा चालवत आहे. मुंबईवरती सत्ता ही शिवसेनेची राहिली, पण तुम्ही युतीत लढणार आहात. अशा वेळेस मग कुठली भूमिका तुमची असेल? कारण मोठा भाऊ म्हणून शिवसेना लढायचा विचार करेल की, बघा मोठा भाऊ छोटा भाऊ ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी बोललो ना तुम्हाला, कशाला पडायचं. आपण आपली लाईन मोठी करत जायला पाहिजे, आपण आपला पक्ष मोठा झाला पाहिजे. आणि मुंबईकरांना काय पाहिजे, आज मुंबईकरांना कोस्टल रोड हवा होता, तो महायुतीने दिला. आज मुंबईकरांना अटल सेतू हवा होता, तो महायुतीने दिला. आज मुंबईला चांगले काँक्रीटचे रस्ते पाहिजे होते, ते महायुती देत आहे. मुंबईला मेट्रो पाहिजे होती, ते महायुती देत आहे. मुंबईकरांना घर पाहिजे होती, घरं जी गेले अनेक वर्ष ट्रान्झिटमध्ये लोक राहत आहेत, हा विचार कधी केला नाही उभाटाने. गेले अनेक वर्ष 40-40, 20-20, 25-25 वर्ष लोकांनी ट्रान्झिटमध्ये काढली. ह्याचा विचार नाही केला कधी की लोकांना बेघर करून ठेवलं आहे. आज आम्ही तो विचार केला. आज लोकांना जे गेले अनेक वर्ष ट्रान्झिटमध्ये अडकलेत किंवा SRAच्या प्रोजेक्ट्समध्ये अडकलेत, त्यांना बाहेर काढण्याचं काम आम्ही केलं. रमाबाई नगर एक मोठं उदाहरण आहे तुमच्याकडे. रमाबाई नगरमध्ये 9,000 लोकांना स्वतःचं हक्काचं घर सरकारनी बिल्डरला बाजूला केलं
आणि स्वतः सरकार त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं, स्वतः पैसे इन्व्हेस्ट केले MMRDA आणि स्वतः घरं बांधून 2 वर्षामध्ये त्या लोकांना घरं मिळते ज्यांना 20 वर्ष घरं नव्हती मिळाली. आज पोलीस कॉलनीचा विषय असेल, आज BDD चाळीचा विषय असेल, BDD चाळीचे पैसे कोणी कमी केले? महायुतीच्या सरकारने केले. जी. तर आम्हाला इंटरेस्ट आहे की बाबा जे मुंबईकरांना गेले अनेक वर्ष जे मिळालं नाही ते मुंबईकरांना मिळालं पाहिजे, या हेतूने आम्ही काम करतोय. इथे छोटा हो मोठा हो या सगळ्या गोष्टी मला वाटतं त्या दुय्यम आहेत. आणि मुंबईकरांसाठी ही महायुती काम करते. त्याचं प्रत्यय आपण पाहत आहे की कोस्टल रोड जो दिसतच नव्हता कधी, तो 3 वर्षामध्ये आम्ही पूर्ण करू शकलो, 2.5 वर्षामध्ये. आज कोस्टल रोडने जाताना लोकांचा किती वेळ वाचतो. तरीसुद्धा एक तुम्ही महायुतीबद्दल बोलतात, आम्हाला वारंवार कुरबुरी ऐकायला येत असतात. रायगडसारखा असेल, पालकमंत्रीपदाचा विषय असेल, विशेष करून मग मित्रपक्षांमध्ये नाराजी असेल, या गोष्टी तरी वारंवार तुम्ही म्हणतात की आम्ही महायुती म्हणून एकत्र. बघा, काही लोकल विषय असतात, काही स्थानिक विषय असतात, ते मला वाटतं ते नेते बसून राष्ट्रवादीचे असतील, भारतीय जनता पार्टीचे किंवा शिवसेनेचे, हे सगळे बसून जे आहेत ह्या सगळ्या विषयांवरती तोडगा काढतायत. आता एक नवीन अनुभव घेऊन तुम्ही इथे आलात, आंतरराष्ट्रीय पातळीवरती देशाला रिप्रेझेंट करण्याची संधी तुम्हाला मिळाली. तुम्हाला व्यक्तिगत आणि तुमच्या राजकीय तुमच्या वाटचालीमध्ये आता वाटतं की या गोष्टीमुळे आपल्याला एक पुढचा टप्पा ह्याच्यासाठी एक तयार झाला होता? तुम्ही काय हिंट करताय मला कळतंय. मी काहीच हिंट करत नाही, मी प्रश्न विचारला. मी कधीच विचार केला नव्हता की मी माझा डॉक्टरी पेशा सोडून खासदार होईन. 2014 मी झालो, खासदार झालो. परत 2019 मला आठवतं की तुम्ही खासदार होत असताना तुमचा पेपर होता, बरोबर ना? हां, नंतर होता. खासदार झालो मी आणि नंतर मग माझा परीक्षा फायनल एक्झामिनेशन होती. नंतर मी पहिला MP झालो, मग MA झालो. तर तेव्हा झालो, दुसऱ्यांदा झालो, तिसऱ्यांदा झालो. तर मी कधी असे मोठ्या महत्त्वाकांक्षा वगैरे डोक्याच्या समोर ठेवलं नाही. आपल्याला जी जबाबदारी मिळाली आहे ती जबाबदारी पूर्णपणे 100% त्याचं पालन केलं पाहिजे, ती 100% त्याला न्याय दिला पाहिजे, ह्या भूमिकेचा मी आहे. तर पुढे काय होईल मी तुम्हाला सांगितलं, राजकारणामध्ये जर आणि तरचा विषय नसतो. जे आज आहे ते आज आहे, पण जी आज तुम्हाला जी संधी आहे त्या संधीचं सोनं केलं पाहिजे, त्याला पूर्णपणे तुम्ही न्याय दिला पाहिजे. ते करण्याचं काम मी करतोय. याच्यावरती कधी नाही, या अनुभवावरती पुस्तक लिहावंसं वाटतं? कारण महाराष्ट्रात सध्या पुस्तक लिहिण्याचा एक ट्रेंड आहे. अजून खूप लहान आहे पुस्तक लिहायला. नाही, या तुमचा जो आता हा तर अनुभव आहे, ह्याच्यावरती काही लिहिण्याचा विचार नक्कीच करतोय, पण पुस्तक वगैरे अजूनपर्यंत नाही. पुस्तकं वाचतात मग इतर वेळेला? एक नवीन पुस्तक आलंय, पुस्तक लिहायला खूप लोक आहेत. वाचलं की नाही? खूप रायटर. नरकातला स्वर्ग तुम्हाला पाठवलं, म्हणजे शिंदे साहेबांना पाठवलं राऊतांनी? हो का? माहिती नाही मला. तुम्हाला वाचायची इच्छा आहे का? म्हणजे तुम्ही वाचाल का? मिळाला तर वाचा. आता बघूया, आता वाचण्याची तर सवय आहे मला. ठीक आहे श्रीकांतजी, खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही आमच्याशी मनमोकळ्या गप्पा एक खूप चांगला अनुभव शेअर केला. खरं या गोष्टी खूप कमी होतात आणि या विषयांवरती चर्चा खूप तशी कमी होते. नाहीतर तुमचं रोज पॉलिटिक्सच सुरू असतं. नाही, म्हणून नाही, राजकारण हा त्याचा आपला अविभाज्य भाग आहे, पण तरीसुद्धा एक इंटरेस्टिंग मिशनवरती तुम्ही होतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताचा दहशतवाद विरोधी जी भूमिका आहे त्याच्याबद्दल तुम्हाला संधी, खरं तर खूप रेअर अशी ही संधी होती. पहिल्यांदाच अशी गोष्ट करतील त्याचं तुम्ही नेतृत्व केलं. एक मराठी खासदार याचं नेतृत्व करतं, ह्याचं अनेकांना त्याचं बरं वाटेल, पण आज तुम्ही त्या अनुभव शेअर केलेत. काही खूप इंटरेस्टिंग गोष्टी त्यातनं आम्हाला कळल्या. खूप खूप धन्यवाद डॉक्टर श्रीकांत शिंदे. आपण आज झी24च्या स्टुडिओत आलात, टू द पॉईंट कार्यक्रमात सहभागी झालात. आपले खूप खूप आभार. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.